नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजली आजीला म्हणत असते की आजी तू मला सांग, जर ईश्वरी आणि चिंटू यांच्या जर पत्रिका जुळल्याच नसत्या अजिबातच, तर इथे आईने बनवलेलं मंगळसूत्र चिंटूने ईश्वरीच्या गळ्यात का घातलं असतं सांग बरं तू. आणि लग्न शेवटीला चिंटू आणि ईश्वरीचंच झालं ना. नियतीच्या मनामध्ये जे काही होतं ते झालेलं आहे आजी, आणि हेच सत्य आहे. आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे की इथे चिंटूचं आणि ईश्वरीचं लग्न झालं आहे, आणि हेच सत्य आहे, आणि ते आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारलं पाहिजे, असं अंजली आजीला सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरीच्या बाबांनी लग्नाला होकार दिलेला असतो, कारण त्यांनी ईश्वरीला गळ्यातून मंगळसूत्र काढू दिलेलं नसतं. तेव्हा आकाश आणि मामा दोघेजण अर्णवला समजावतात आणि ईश्वरीच्या बाबांबरोबर बोलायला सांगतात. तेव्हा अर्णव जातो आणि ईश्वरीच्या बाबांच्या जवळ जाऊन बसतो आणि तो म्हणत असतो की काका हे बघा, मी तुमच्या मुलीबरोबर लग्न केलं आहे आणि हे सत्य आहे. मी तिला नेहमी आनंदी ठेवेन, अगदी सुखी ठेवेन, तुम्ही काळजी करू नका. मी तिला व्यवस्थित प्रोटेक्ट करेन, ती माझ्याबरोबर इथे सेफ आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमचा गैरसमज झाला असेल की मी तुमचा अपघात घडून आणला आहे, मी तुमचा अपघात केला आहे, पण हे सत्य नाही आहे. मी तुमचा अपघात केलेला नाही आहे काका, आणि मी घडवूनसुद्धा आणलेला नाही आहे. मी स्वतःसुद्धा केलेला नाही आहे आणि कुणाला करायला सांगितलेलंसुद्धा नाही आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की लवकरात लवकर मी तुम्हाला त्याचे पुरावेसुद्धा देईन. मी तुमचा अपघात घडवून आणलेला नाही आहे आणि मी असं कधी करणारही नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचा जो काही गैरसमज झाला आहे ना, तो मी दूर करेन. आत्ता माझ्याकडे काही पुरावा नाही आहे, काही प्रूफ नाही आहे तुमचा अपघात मी नाही केला आहे त्याचा, पण मी लवकरात लवकर तुम्हाला पुरावेसुद्धा देईन. पण आता मला तुम्हाला एक प्रॉमिस करायचं आहे. मी तुमच्या मुलीबरोबर लग्न केलं आहे आणि मी नेहमी तिला आनंदी ठेवेन, नेहमी मी तिला प्रोटेक्ट करेन. ती माझ्याबरोबर माझ्या घरामध्ये एकदम सेफ आहे, तुम्ही तिची काळजी करू नका. हे बघ मी सिंदोर, आता तुला आपलं हे नातं मान्य नसेल, पण तुला ते मान्य करावं लागेल, कारण मी मनापासून तुझ्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घातले, तुझ्याबरोबर लग्न केले. आणि काका, मी तुमच्या मुलीला आयुष्यभरासाठी सुखी ठेवेन, तिला नेहमी आनंदी ठेवेन, कधीच तिच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देणार नाही. हे प्रॉमिस मी तुम्हाला करतोय. आता हे सगळ्यांसमोर मी तुम्हाला प्रॉमिस करतोय. आणि इथे अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मी तुला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि हे जे काही करतोय ना, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. आता तुला ही गोष्ट कळणार नाही, पण नंतरला या सगळ्या गोष्टी तुला समजतील, तू स्वतः त्या बघशील. आता तुला माझा राग येत असेल, पण नंतर तुला कळेल माझ्या वागण्यामागे नक्की काय कारण आहे ते. त्याच्यामुळे तू कितीही नाकारण्याचा प्रयत्न केलास ना, तरी सत्य बदलणार नाही आहे की आपल्या दोघांचं लग्न झालं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता राकेश जे काही बोललेला असतो ते सगळं संजय काकांना आठवतं. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय म्हाताऱ्या, बघितलंस ना, ज्या माणसाने तुला उडवलं, ज्या माणसाने तुला मारण्याचा प्रयत्न केला, त्या माणसाबरोबरच तू तुझ्या मुलीचं लग्न लावून देणार आहेस, कळतंय का तुला? तेव्हा इथे नमू म्हणत असते, इशू, अगं अर्णव सर बरोबर बोलत आहेत. अगं तुमच्या दोघांची लग्नाची बातमी संपूर्ण मीडियामध्ये झाली, सगळ्या TV चॅनलला तुमच्या लग्नाची बातमीच येत होती. आणि तुला तर माहिती आहे ना, मीडियामध्ये गोष्टी किती लवकर पसरतात आणि त्यामुळे सगळीकडे त्या पसरतात, आणि मग काय अवस्था होते ही तुला बरोबर माहिती आहे. तेव्हा ईश्वरीला आठवतं, इंदोरमध्ये असताना अर्णवबरोबरचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला होता, तेव्हा ईश्वरीला इंदोर सोडावं लागलं होतं. तिच्या आईने हा निर्णय घेतला होता. तेव्हा नमू म्हणत असते की तेव्हा किती बदनामी झाली होती, आपल्या आईवडिलांची किती इज्जत गेली होती, तुला हे बरोबर माहिती आहे ना. मग ह्या वेळेलासुद्धा जर तू हे लग्न मान्य केलं नाहीस ना, तर पुन्हा आपल्या घराची बदनामी होईल, आपल्या आईवडिलांना ऐकून घ्यावं लागेल, आणि ते तुला आवडणार आहे का सांग बरं? आपल्या घराची झालेली बदनामी तुला चालणार आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ताई, नाही, मला नाही चालणार आपल्या घरातली बदनामी झालेली. आपल्या आईवडिलांना कोणी काही बोललेलं मला नाही चालणार, पण तरीसुद्धा हे लग्न. आणि इथे ईश्वरी आता अर्णव आणि तिच्या बाबांकडे पुन्हा एकदा बघते, आणि तिला कळतच नाही की बाबांनी या लग्नाला परवानगी कशी काय दिली, बाबांची काय इच्छा आहे की मी हे लग्न मान्य करावं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता बाहेर निघून जाते. तेव्हा अर्णव तिच्या मागे जाणार, तेवढ्यातच इथे सुप्रिया म्हणत असते की अर्णव, एक मिनिट थांब,
मी जाते आणि मी इशूबरोबर बोलते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव थांबलेला असतो. लावण्याला हे सगळं अजिबात मान्य नसतं. लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी रडत असताना तिथे सुप्रिया येते आणि सुप्रिया म्हणत असते, इशू काय झालं बाळा, तू का हे लग्न नाकारतेस? हे बघ, अर्णवने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंय, त्याने हे नातं मनापासून मान्य केलंय, मग तू सुद्धा हे नातं मनापासून मान्य करायला हवंयस ना? आणि हे बघ, तुझ्या बाबांनी स्वतः या लग्नाला परवानगी दिली. अगं, तुझ्या बाबांचा हात उचलत नव्हता, पण त्यांच्यामध्ये ही एवढी इच्छाशक्ती कुठून आली? कुठून आली ही इच्छाशक्ती की त्यांनी तुला मंगळसूत्र काढण्यापासून थांबवलं ना? ते म्हणाले ना की हे लग्न मान्य कर म्हणून. त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी तुला सगळं काही सांगितलंय. तेव्हा तुझ्या बाबांवरती तरी पूर्ण विश्वास आहे ना? तुला माहिती आहे ना, ते कधीही तुझ्या बाबतीत चुकीचा निर्णय घेणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, बाबांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, बास तर मग बाबांवरतीच विश्वास ठेव आणि आता हे नातं मान्य कर बाळा. लग्न झालं आहे तुमचं आता, त्याच्यामुळे आता मनापासून हे नातं मान्य कर आणि ते निभावण्याचा सुद्धा प्रयत्न कर. कळतंय तुला? आणि आता यापुढे सगळं काही चांगलंच होणार आहे. आपण असाच विचार करूया ना, सगळं काही चांगलंच होईल म्हणून. आत्तापर्यंत जे काही घडलं त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं तुझ्या नशिबात असेल, आपण असा विचार करूया. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या आईला मिठी मारून आता रडायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या उभी असते. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो. अर्णव आता लावण्याबरोबर बोलायला आलेला असतो. अर्णव म्हणत असतो, लावण्या, आय एम सॉरी, जे काही झालं त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागतोय. पण हे बघ, आता हे सगळं तू सुद्धा एक्सेप्ट कर की माझं लग्न ईश्वरीबरोबर झालं आहे. हे सत्य आहे आणि ते सुद्धा तू स्वीकारलं पाहिजे. तेव्हा लावण्या म्हणते, काय यार, का केलंस तू माझ्याबरोबर असं? माझं तर प्रेम होतं ना तुझ्याबरोबर लग्न करून सुखी संसाराची स्वप्न मी रंगवली होती. पण तू काय केलंस? तू माझं लाईफच स्पॉईल करून टाकलंस. का केलंस तू असं यार? का मला फसवलंस? तेव्हा अर्णव म्हणतोय, हे बघ, मी तुझ्याबरोबर लग्न केलं असतं ना तर तुला फसवलं असतं. मी आता तुला फसवलेलं नाही आहे. लावण्या, मी तुला आधीच सांगितलं होतं, तू माझी चांगली फ्रेंड आहेस. मी एक मित्र म्हणून नेहमीच तुझ्याबरोबर आहे, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण प्रेम मी तुझ्यावरती कधीच केलं नसतं. मी तुला तेव्हासुद्धा सांगितलं होतं, आजीची इच्छा होती, तुझी इच्छा होती म्हणून मी ह्या लग्नाला होकार दिला होता. पण माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी हे लग्न करतोय, हे मी तुला कधीच सांगितलं नव्हतं. बरोबर ना? आणि आता मी सिंदूरबरोबर माझं लग्न झालं आहे आणि ते मी मनापासून आता निभावणार आहे. त्याच्यामुळे जे काही होतं ते आता सगळं संपलं आहे. तूसुद्धा आता हे सत्य मान्य कर असं मला वाटतं. आणि इथे आता अर्णवने आपल्या बोटातली अंगठी एंगेजमेंटची काढलेली असते आणि ती लावण्याच्या हातावरती ठेवून तिला सॉरी म्हणून तो आता निघून जायला निघालेला असतो. तो तिथून निघून जातो. तेव्हा इथे लावण्या ती अंगठी घेते आणि ती अंगठी आपल्या जवळ कवटाळून धरते आणि त्या अंगठीला ती किससुद्धा करते, कारण ती अर्णवने काढून दिलेली असते. तेव्हा इथे लावण्याचं अर्णववरती अत्यंत जीवापाड प्रेम आहे, पण अर्णवचं नाही प्रेक्षकांनो. पण इथे बघा ना, आता लावण्याचं अर्णववरती प्रेम आहे, पण अर्णवचं ईश्वरीवरती प्रेम आहे. आणि जिच्यावरती प्रेम अर्णव करतोय तिला त्याची काही किंमतच नाही आहे. आणि इथे आता जी त्याच्यावरती जीव ओवाळून टाकते ती आता विलन झालेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याला अर्णवचं प्रेम काही मिळत नाही, कारण त्याने ईश्वरीबरोबर फायनली लग्न केलेलंच आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, अर्णव राजे शिर्के, तू सगळ्या मीडियासमोर काय म्हणालास की ईश्वरी तुझी बायको आहे, पण फक्त इथे बायको म्हणून कुणी कुणाची बायको होत नाही. आता तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे असं इकडे राकेश म्हणत असतो. आता बघा मी काय करतो ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेशने आता अंजलीला फोन केलेला असतो आणि इथे तो म्हणत असतो, अगं अंजली, हे सगळं काय चाललं आहे? अगं, सगळ्या TV चॅनलला इथे अर्णवने लग्न केलं आहे अशीच बातमी आली आहे. तेव्हा इथे नक्की तिथे काय घडते मला सांगतेस का? तेव्हा अंजली म्हणते, अहो कुठे आहात तुम्ही आधी घरी या बरं. इथे तुम्हाला माहिती आहे का, परिस्थिती पूर्ण हाताबाहेर निघून गेले आणि तुम्ही कुठे आहात? मी कधीपासून तुम्हाला फोन करते, तुम्ही माझा एक फोनसुद्धा उचलत नाही. आधी घरी या बरं.
तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अगं मी घरी येतोय, पण आधी मला सांग तरी तिथे काय चाललंय. तेव्हा इथे अंजली म्हणते, मी तुम्हाला फोनवरती काहीच सांगू शकत नाही, तुम्ही इथे या आणि बघा की परिस्थिती काय चाललेली आहे ते. तेव्हा राकेश म्हणतो, अगं पण एवढं तरी सांग, ती ईश्वरी देसाई, असं इकडे अर्णव म्हणतो. तेव्हा अंजलीने फोन कट केलेला असतो. अंजली त्याला काहीही सांगायला तयार नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो की काय मूर्ख बाई आहे ही, मला सांगायचं तरी ना की इथे त्या ईश्वरीच्या घरचे लोक आहेत का, सारखी आपली घरी या घरी या, परिस्थिती हातातून गेले म्हणून. नाही नाही, एक याने अंजली बरोबरच बोलते, परिस्थिती हातातून गेलीच असेल बाहेर, कारण का त्या म्हातारीला हे लग्न अजिबात मान्य होणार नाही. तिची आधीपासूनच इच्छा नव्हती हे लग्न व्हावं म्हणून, त्यामुळे ती हे लग्न अजिबात मान्य करणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हे बघा तुम्हाला सगळ्यांना आता काय वाटते मी समजू शकते, पण आता चिंटू आणि ईश्वरीचं लग्न झालंय, आपण हे लग्न आता मनापासून स्वीकारूया ना, म्हणजे आपण मनापासून मान्य करूया. राग रुसवा मनामध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. जे नियतीच्या मनामध्ये होतं ते घडलंय असं आपण विचार करूया. त्या दोघांनी केलेलं लग्न आपण मनापासून जर मान्य केलं तर सगळ्या गोष्टी आता सुरळीत होतील. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अंजली तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तेव्हा इथे वल्लरी आता बाहेर आलेली असते. वल्लरी म्हणत असते, अरे देवा, म्हणजे आता ही ईश्वरी या घरामध्ये सून म्हणून आली की ही सुप्रिया ह्या घराची विहीन होईल आणि मग तिचं येणं जाणं होईल. तिने जर मला इथे बघितलं तर आत्तापर्यंत जी गोष्ट मी लपून ठेवली होती, हे ऐश्वर्य, हे वैभव मी ज्या पद्धतीने मिळवलं होतं, ही गोष्ट फक्त ह्या सुप्रियाला माहिती आहे. आणि तिला जर कळलं की मी अर्णवची मामी आहे आणि तिने जर माझं सत्य सगळ्यांना सांगितलं ना, तर एका मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं होईल. हे जे काही ऐश्वर्य मी कमवलं आहे ना, ते एका मिनिटामधून माझ्या हातातून निघून जाईल आणि कदाचित या घरातून सुद्धा मला बाहेर पडावं लागेल. त्यामुळे आता हिच्यासमोर मला जायला नको, जोपर्यंत ही इथे आहे तोपर्यंत मला काही बाहेर जायला नको, असं इथे आता वल्लरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, मी काय म्हणते, आपण एक काम करूया ना, आता चिंटूचं आणि ईश्वरीचं तसंही लग्न झालं आहे, मग आजच्याच आपण त्यांचं विधिवत लग्न करूया ना. मामा म्हणतात, अगदी बरोबर, तशीही सगळी तयारी करण्यात आली आहे, बरोबर ना, मंडप तयार आहे, आपण फक्त गुरुजींना बोलूया आणि इथे ईश्वरी अर्णवचं विधिवत लग्न लावून देऊया. तेव्हा लावण्य हे सगळं ऐकत असते. लावण्य म्हणत असते, ईश्वरी मिडल क्लास, तुला वाटत असेल की तू जिंकलीस ना, मिडल क्लास ईश्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये सून म्हणून आणि अर्णवची बायको म्हणून फक्त मीच येणार. माझा अधिकार आहे अर्णववरती, तुझा नाही. काहीही झालं ना तरीसुद्धा या घरामध्ये सून म्हणून मीच येणार, तू अजिबात येऊ शकत नाही. तुझी आता हकलपट्टी करते की नाही बघच तू, असं लावण्य म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, तुम्हाला काय वाटतं, आपण चिंटूचं आणि ईश्वरीचं विधिवत लग्न लावून दिलं पाहिजे ना, म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांचंही लग्न होईल आणि ते सुद्धा आपल्या संसाराला, सुखी संसाराला सुरुवात करतील. तेव्हा इथे बघा, आता संजय काकांना फारच समाधान वाटत असतं की चला, माझी मुलगी एका चांगल्या घरामध्ये आली आणि एका चांगल्या मुलाबरोबर तिचं लग्न होतं आहे, राकेशच्या तावडीतून माझी मुलगी सुटली, असं इकडे समाधान संजय काकांना वाटत असतं. कारण प्रेक्षकांनो, जर राकेश बरोबर ईश्वरीचं लग्न झालं असतं ना, तर संजय काकांच्या हातातून खूप मोठी चूक झाली असती, पण आता इथे ती चूक होण्यापासून अर्णवने थांबवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे लावण्या त्यांचं बोलणं ऐकत असते. लावण्या म्हणत असते की काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न होणार नाही, या घरामध्ये सून म्हणून फक्त मीच येणार, अर्णव फक्त माझा आहे, फक्त माझा, असं तिचं म्हणणं असतं. वल्लरीलासुद्धा राग येत असतो. ती म्हणत असते की सुप्रिया, तू जर इथे आलीस आणि जर तुला कळलं की मी याच घरामध्ये आहे, तर तू माझं सत्य सगळ्यांना सांगशील आणि सगळं होत्याचं नव्हतं होईल. ही धन दौलत प्रॉपर्टी मी ज्या पद्धतीने कमवले ना, हे सगळ्यांना कळेल आणि सगळं माझ्या हातातून निसटून जाईल. हे सिक्रेट, आतापर्यंत जे सिक्रेट होतं ते सिक्रेट राहणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणते की मला आता बाहेर जायला नको, नाहीतर माझं काही खरं नाही आहे, एका मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा तिथे मामा येतात आणि म्हणतात की वल्लरी, अगं तू इथे काय करतेस, चल ना बाहेर, अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाची तयारी होते, तू सुद्धा बाहेर चल, अर्णवच्या लग्नामध्ये सामील हो ना.
वल्लरी म्हणते, अजिबात नाही, हे लग्न मी मान्य करणार नाही आहे. तुम्हाला मान्य करायचं असेल तर तुम्ही करा, हे जबरदस्तीचं नातं मी मान्य करणार नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ, जे काही व्हायचं होतं ना ते झालं आहे. आपण कितीही कुणीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा या गोष्टी थांबणाऱ्यातल्या नसतातच. त्याच्यामुळे आता अर्णव ईश्वरीचं लग्न झालं आहे ते आपण मान्य करूया आणि तू चल ना त्यांच्यावरती आता अक्षता टाकायला. तेव्हा वल्लरी म्हणते, अजिबात नाही, मी अजिबात येणार नाही या. तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जा. तेव्हा मामा म्हणतात, वल्लरी, आत्तापर्यंत अर्णवने तुला सगळा मान दिला, तुझं नेहमी मन राखलं, तुझी मर्जी जपली, पण आता त्याचा आनंदाचा दिवस आहे आणि तुला त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही आहे. नको घेऊस, नसेल घ्यायचा तर. पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आता हीच रियालिटी आहे. हे लग्न झाले आणि ते आपण मान्य करायलाच हवं. मला माहिती आहे या घरामध्ये लावण्याने सून म्हणून यावं ही तुझी इच्छा होती, पण तिच्या जागी आता ईश्वरी या घरामध्ये सून म्हणून आली, हे तुला मान्य नाही आहे ना. पण हे तू आता मान्य कर वल्लरी, तुला मान्य करावंच लागेल. आणि तुला अर्णवची मर्जी नसेल राखायची तर नको राखू, पण अर्णव आणि ईश्वरीचं लग्न होणार हे फायनल आहे, कळलं तुला. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, काय हो, अचानकपणे या सगळ्या गोष्टी कशा काय बरं घडल्या की कुणी घडून आणल्या? म्हणजे ईश्वरी त्या लॉजवरती गेली काय? तिथे गेल्यानंतर बरोबर अर्णवला फोन काय येतो? अर्णव तिथे जातो काय? अर्णव तिचा जीव वाचवून तिला घेऊन येतो काय? लग्न काय करतो? या सगळ्या गोष्टी लगेच कशा काय बरं घडल्या? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, तुम्हाला सगळं काय माहिती आहे ना, पण तुम्हाला मला सांगायचं नाही आहे. काही हरकत नाही, नका सांगू, पण ह्या लग्नामध्ये मी सामीलसुद्धा होणार नाही आहे, हे मात्र नक्की. तेव्हा इथे मामा म्हणतात, ठीक आहे, तुझी इच्छा, नसेल सामील व्हायचं तर नको हो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव लग्नासाठी तयार झालेला असतो. अर्णव तर फार आनंदी असतो. त्याला इथे आता अंजली तयार करत असते आणि म्हणत असते, छान दिसतोयस. तेव्हा अर्णव म्हणतो, मी तर नेहमीच छान दिसत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो, तू नेहमी छान दिसतोस, पण आज जरा जास्त छान दिसतोयस. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू, खरं सांगू का, ज्या पद्धतीने या गोष्टी घडल्या ना त्या पद्धतीने घडायला नको होत्या. चांगल्या पद्धतीने घडल्या असत्या तरीसुद्धा चाललं असतं ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, चिंटू, अरे पण त्या एवढ्या म्हणजे खतरनाक लॉजपर्यंत कसे काय गेलात तुम्ही? तो वाईट लॉज होता ना, बदनाम लॉज होता, मग तिथे कसा काय बरं तुम्ही गेला? कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जायचं ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई, मला नव्हतं माहिती की ते लॉज चांगलं नाही आहे म्हणून तिथे फक्त आम्ही थोड्या वेळासाठी गेलो होतो आणि तेवढ्यातच तिथे ते लोक आले. तेव्हा अंजली म्हणते, तरीसुद्धा चिंटू, माहिती काढायला हवी होतीस ना, त्या लॉजवरती तू जायला नकोच होतंस. तेव्हा इथे आता अर्णव मनामध्ये म्हणत असतो की ताई, मी तुला सांगू शकत नाही की त्या लॉजवरती मी गेलो नव्हतो, तो राकेश ईश्वरीला घेऊन गेला होता. आता मी तुला राजेशचं सत्य सांगू शकत नाही, कारण तू प्रेग्नंट आहेस आणि प्रेग्नंट असताना मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. पण वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी तुलाही कळतील, असं इथे अर्णव म्हणतो. तर तिकडे मामासुद्धा वल्लरीला तेच म्हणत असतात की तुला आता मी काही सांगू शकत नाही आहे वल्लरी, की हे कसं घडलं, का घडलं, पण वेळ आल्यानंतर तुलासुद्धा सगळ्या गोष्टी कळतील, त्या तुझ्या समोर येतील, असं मामासुद्धा म्हणालेले असतात. तर इथे प्रेक्षकांनो, अर्णवसुद्धा मनामध्ये तेच म्हणत असतो की ताई, आता तुला काही सांगत नाही आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर तुलासुद्धा सगळं काही कळेल. आत्ताच मी तुला काहीही सांगू शकत नाही आहे, असं अर्णव म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता लावण्य आपल्या गाडीमध्ये बसलेली असते आणि ती फोन करते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकरात लवकर त्या ईश्वरी देसाईला, मिडल क्लास ईश्वरी देसाईला घरातून बाहेर काढायचं, लवकरात लवकर बाहेर काढायचं, असं लावण्य म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीचं लग्न असतं. ईश्वरीने छानपैकी नथ वगैरे घातलेली असते आणि आता तिचं लग्न हे ठरलेलंच असतं, म्हणजे आता होणारच असतं. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, ईशू, एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, आता तुझं लग्न होणार आहे, आता तुझं लग्न होणार आहे, हे लग्न तू मनापासून स्वीकार, मनापासून हे नातं तू जप आणि सुखाने संसार कर, असं इथे सुप्रिया ईश्वरीला सांगत असते. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त आता इमोशनल झालेली असते आणि सुप्रियासुद्धा, पण तिच्या आईने सांगितलेली गोष्ट ती आता मनापासून ऐकत असते. सुप्रियाने सांगितलेलं असतं, झालं गेलं सगळं विसरून जायचं, जे काही घडतंय ती देवाची मर्जी आहे, नियतीची मर्जी आहे, असं समजून पुढे जायचं आणि हे नातं आता मनापासून स्वीकारायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे आता राकेशला हे सत्य समजलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरीचं लग्न आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अर्णव, तू ईश्वरीबरोबर लग्न केलंस ना? पण लग्न तू केलंस, पण सुखाने संसार मी तुम्हाला करू देणार नाही. तू एका दिवसामध्ये लग्न करून मोकळा झालास रे. पण एवढ्या दिवस मी केलेली मेहनत मी अशी वाया जाऊ देणार नाही. काहीही झालं ना तरी अर्णव राज्य शिर्के आणि ईश्वरी, मी तुम्हाला दोघांना सुखाने संसार करू देणार नाही, असं राकेश म्हणत असतो.